फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. मी रोहिणी खास मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण निघालेलो आहोत संत दर्शन म्युझियम पाहायला. तर साधारणपणे पुण्यापासून किंवा हडपसरपासून 60 किलोमीटर अंतरावर हे म्युझियम आहे आणि हडशी या भागात हे म्युझियम आहे. तर बघा, देवांनी सुद्धा भारतभूमीवर जन्म घेतलेला आहे. ही भारतभूमी म्हणजे एक देवभूमीच आपण समजतो. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हणतात. संत हे चालते फिरते देवच मानले जातात. आपल्या देशात संतांना गुरु मानण्याची सुद्धा परंपरा आहे. गुरुचे महत्त्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर संत दर्शन या ठिकाणी यांनी सर्व संतांची म्हणजे थोडक्यात संतांची महती या ठिकाणी दाखवलेली आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात अगदी सुंदर यांनी ह्या म्युझियमची रचना केलेली आहे. बघा, या ठिकाणी ॲडव्हेंचरस पार्क सुद्धा आहे. ॲडव्हेंचर गेम वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर बोटिंग वगैरे सुद्धा या ठिकाणी आहे. आणि आता ॲडव्हेंचर पार्कमध्ये काय काय आहे हे आपण शेवटी बघूया. सर्वात आधी आपण संत दर्शन म्युझियम ची भेट घेण्यासाठी जाऊयात. तर तुम्ही पाहू शकता बाहेरूनच किती सुंदर आणि किती ऐतिहासिक या सगळ्या गोष्टी वाटत आहेत. खूप सुंदर असे स्टॅच्यू वगैरे दिसत आहेत. तर चला, आता आपण आतमध्ये एंटर करणार आहेत आणि या ठिकाणी एंट्री फीस मुलांसाठी 3 वर्षापुढील 3 ते 10 मुलांसाठी 100 रुपये आहे आणि 10 वर्षाच्या पुढील सर्वांसाठी 200 रुपये एवढी यांनी एंट्री फीस ठेवलेली आहे. आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. मस्त बारीक बारीक असे तुषार अंगावर पडत आहेत. छान यांनी असे गुहेतून आपण जात आहोत अशा प्रकारे. अगदी ॲडव्हेंचर असं आपल्याला वाटतं आणि छान अशी सुखद भावना आहे. तर या ठिकाणी एंट्री केल्या सर्वात आधी आपण गणपतीचं दर्शन घेतो. गणपतीची सुंदर अशी मूर्तीची रचना केलेली आहे. त्यानंतर असं निसर्गाच्या सानिध्यात संपूर्ण आहे असं आपल्याला वाटतं या ठिकाणी. आणि बारीक बारीक असे पावसाचे तुषार अंगावर पडतात. सुंदर अशा मूर्तींच्या रचना केलेल्या आहेत. तर असं वाटतं आपण कुठल्या वेगळ्या विश्वात प्रवेश केला आहे की काय, अशी भावना या ठिकाणी एंट्री केल्यानंतर येते. आणि बघूया आता पुढे अजून काय काय आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढे या ठिकाणी जात आहोत. तर गणपतीचं दर्शन झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी शंकर पार्वतीची खूप सुरेख अशी मूर्ती आहे. अगदी म्हणजे असं हिमालयात गेल्यासारखं वाटतं आपल्याला. तर छान असे शंकर पार्वतीचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही पुढे गेलो आणि या ठिकाणी आर्टिफिशियल असं छान असे झाडं वगैरे त्यांनी इथं लावलेले आहेत. म्हणजे बहुतेक पारंब्या झाडाच्याच आहेत, पण बाकी सर्व थोडंसं आर्टिफिशियल बनवलेलं आहे. आणि पण खूप म्हणजे खूप जिवंत अशा मूर्त्या या ठिकाणी वाटतात. इतक्या सुंदर आणि सुरेख कोरीव काम याचं केलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी श्रावण बाळाची आपण भेट घेतलेली आहे. काशीला जाण्याची अंध आईवडिलांची इच्छा श्रावण बाळाने पूर्ण केली. तर त्यानंतर हे आहेत संत रोहिदास. यानंतर चला भक्त पुंडलिकाची भेट घेऊया. तर पुंडलिक हे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते आणि प्रचलित आख्यायिकांनुसार पुंडलिक पंढरपुरात स्वतःच्या आईवडिलांची सेवा करीत असताना अचानक तेथे विठ्ठल म्हणजे पांडुरंग अवतरित झाले. त्याच्यासाठी पुंडलिकाने पुढे केलेल्या विटेवर विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा राहिला. म्हणूनच आपण म्हणतो, उभा कसा राहिला विटेवरी. चला, तर यानंतर भेटूया संत नामदेवांना. आणि संत नामदेवांचा बालहट्ट आपल्या सर्वांना माहितीच आहे की लहानपणी त्यांची आई व्यस्त असताना त्यांनी आईंनी सांगितलं की जा देवापुढे हा नैवेद्य ठेवून ये.
तर संत नामदेव गेले आणि विठ्ठलाच्या मूर्ती पुढे हा नैवेद्य ठेवला आणि अक्षरशः म्हणायला लागले की जोपर्यंत हा नैवेद्य तुम्ही खात नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तर यासाठी सुद्धा देवाला या ठिकाणी अवतार घ्यावा लागला. यानंतर आपण भेटूया संत जनाबाई यांना. तर दळण दळत असताना कांडताना त्यांच्या विठ्ठलांच्या ओव्या गायच्या या संत जनाबाई आणि विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. तर ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चला तर भेटूया आता आपण संत मुक्ताबाई आणि संत रुसलेल्या संत ज्ञानेश्वरांना. अगदी हुबेहूब दृश्य या ठिकाणी दिसत आहे. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगामध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ संत ज्ञानेश्वर यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. आणि 8 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षाच्या चांगदेवांची आध्यात्मिक गुरु बनली. कृतार्थतेने चांगदेव म्हणतात, मुक्ताई करे लेईले अंजन. ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखवण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखवल्याची सुद्धा आख्यायिका आहे. आणि हेच दृश्य अगदी हुबेहूब या ठिकाणी आहे. चला तर आता यानंतर आपण भेटूया संत एकनाथांना. आपली महाराष्ट्र भूमी एवढी भाग्यवान आहे की तिच्या संत परंपरेत कधीच खंड पडला नाही. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माच्या इमारतीचा पाया रचला आणि या मंदिरातील स्तंभाचे काम संत एकनाथांनी केलेले आहे. पाण्यासाठी तडफडणाऱ्या गाढविणीला संत एकनाथांनी गंगाजल आणून पाजले हे दृश्य दाखवलेले आहे. तर यानंतर पुढे भेटूया आपण संत गोरोबा काका यांना. तर संत गोरोबा काका हे सतत विठ्ठलाचे स्मरण करीत असत. भक्तिरसात ते देहभान विसरवून हरवून जात असत. त्यांची पत्नी गोरोबांना त्यांच्या लहानग्या बाळाकडे लक्ष ठेवण्यास सांगून पाणी आणवयास गेली आणि विठ्ठलाचे स्मरण करता करता त्यांच्या लहानग्या बाळास मडकी घडवण्यासाठी लागणारे चिखलात गाडले गेल्याचे समजले नाही. त्यांची पत्नी पाणी घेऊन येईपर्यंत लहानगे बाळ गतप्राण झालेले होते. तिच्या हंबरड्यांनी गोरोबांना जाग आली. ते पश्चाताप करू लागले. नंतर विठ्ठलाच्या कृपेने ते मूल जिवंत झाले. यानंतर अरणगाव येथे भक्तीचा मळा पिकवणाऱ्या संत सावतामाळी यांना आपण भेटूया. तर संत सावतामाळी यांच्याबद्दल संत नामदेव म्हणतात, धन्य ते अरण रत्नांचीच खाण, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. आणि यांचा प्रसिद्ध लोकप्रिय अभंग, आमची माळी याची जात, शेत लावू बागाईत, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. चला तर मग यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट घेऊयात आपण. तर बघा, संत तुकाराम महाराजांचे पंढरपूर येथे एकदा कीर्तन चालू होते आणि ते कीर्तनाला खूप रंग चढलेला होता आणि त्या कीर्तनात शिवाजी महाराज स्वतः एक भाविक श्रोते म्हणून गेलेले होते आणि तेच दृश्य या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहे. तर यानंतर संत सखू यांची आपण निस्सीम भक्ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. संत सखू यांच्या निस्सीम भक्ती आणि भोळ्या भावामुळे पांडुरंग यांच्यावर प्रसन्न झालेले होते आणि पांडुरंगाने यांना दर्शन सुद्धा दिलेले होते. यानंतर आपण शेगावच्या गजानन महाराजांचे या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे. गणगण गणात बोते हे अहर्निश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिलेले आहे. तर त्यामुळे शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले. गजानन महाराजांचे प्रकटीकरण या ठिकाणी झालेले आहे. कोण हा कोठीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, साक्षात आहे ही परब्रह्म मूर्ती, आलीसी प्रचिती बहुतांना. तर यानंतर शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आपण निघालेलो आहोत. तर शिर्डीचे साईबाबा हे भारतीय गुरु, योगी आणि फकीर होते. त्यांचे अनुयायी त्यांना संत मानतात.
साईबाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले आहे. तर महाराष्ट्रातील हे सर्व संत विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत आणि हा आपला विठ्ठल सर्व संतांना वारकऱ्यांना घेऊन पंढरीची वारी आपण करायला जातो. हे म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. तर खूपच सुंदर आणि अप्रतिम अनुभव होता. इतक्या सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत या ठिकाणी. अगदी जिवंत आणि खूप अप्रतिम अशी रचना या संत दर्शन म्युझियमची केलेली आहे. अगदी शांत आणि प्रसन्न या ठिकाणी वाटलेले आहे. जागोजाग म्युझिक वगैरे त्या ठिकाणचे जे किस्से झालेले आहेत, ज्या आख्यायिका झालेल्या आहेत, संतांनी जे चमत्कार घडवलेले आहेत ते दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे संत दर्शन म्युझियम चे आता पुढे जाऊयात आपण. पाहत तर आता श्रीकृष्णाची भेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी गोकुळात चाललेलो आहोत. तर खूप साऱ्या गायी आणि श्रीकृष्ण बासरी वाजवत आहे असे हे दृश्य आहे. खूपच सुंदर आणि रमणीय या ठिकाणी वातावरण आहे. तर चला तर मग पुढे जाऊयात. पुढे साईबाबांची उंच अशी मूर्ती या ठिकाणी आहे. अगदी अप्रतिम कोरीव आणि सुरेख ही मूर्ती आहे. तर साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे गेलेलो आहोत. आणि आता चला तर मग तुम्ही सुद्धा आमच्यासोबत पुढे जाऊयात आपण. या जागोजाग अशा सुरेख मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि पाण्याचे तुषार असे सोडलेले आहेत त्यांनी, फवारे. मस्त असं वाटतं. राधा का प्रेम कृष्ण के प्रति निरंतर और अडिग है, जिसमें न कोई शर्त है न कोई सीमा है. राधाकृष्णाचं दर्शन घेतल्यानंतर आता या ठिकाणी सर्व संतांचं दर्शन झालेलं आहे आणि बाहेर असं निसर्गरम्य अगदी वॉटरफॉल छोटे छोटे सोडलेले आहेत आणि खूप सुंदर असं फिलिंग या ठिकाणी येतं. मुलांनी छान एन्जॉय केलं, आम्ही सुद्धा. आणि हा संत दर्शन म्युझियमचा शेवटचा भाग आहे. अतिशय सुंदर आणि छत्रपतींचं दर्शन झाल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपलं आराध्य दैवत आपण मानतो छत्रपती शिवाजी महाराज यांना. अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी कोरलेली आहे शिवाजी महाराजांची, विठ्ठलाची सुद्धा. आणि विठ्ठलाच्या या मूर्तीमधून या ठिकाणी आपल्याला साईबाबांचं दर्शन होतं. अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी त्याची सेटिंग केलेली आहे. तर सर्व संतांचे दर्शन घेतल्यानंतर सर्वात शेवटी या ठिकाणी लहान मुलांसाठी मोटू पतलूचे मोठे मोठे स्टॅच्यू, म्हणजे जे ते कार्टूनमध्ये पाहतात ते कार्टूनचे या ठिकाणी स्टॅच्यू आहेत. म्हणजे मुलंसुद्धा खूप आनंदित होतात शेवटी. तर अशा प्रकारे संत दर्शन म्युझियमची सैर आपण केलेली आहे आज. तर पुढे हे होतं संत दर्शन म्युझियम. आणि यानंतर इथून बाहेर पडल्यानंतर खाण्यासाठी हॉटेल्स वगैरे आहेत त्या ठिकाणी. यानंतर ॲडव्हेंचर गेम्स साईडमध्ये आपण थोडंसं 5 मिनिट व्हिजिट करूया आणि त्यानंतर आपण एक्झिट करूया. तर इथे छानपैकी बोटिंग वगैरे आहे. त्यानंतर एक मंदिर देखील आहे थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर. आणि ॲडव्हेंचर पार्कमध्ये वेगवेगळे ॲडव्हेंचरस गेम्ससुद्धा आहेत. तर लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सर्व लोक या ठिकाणी एन्जॉय करू शकतात. अशी छान अशी वन डे ट्रिपसाठी सुंदर हे ठिकाण आहे. तर इथे खूप साऱ्या राईड्स आहेत वेगवेगळ्या आणि या ठिकाणी मुलांनी खूप एन्जॉय केले छान. आणि हे रेस्टॉरंट पण आहे इथे खाण्यासाठी वगैरे. तर अशा प्रकारे संत दर्शन म्युझियमचा हा होता आजचा व्लॉग. फ्रेंड्स, तुम्हाला व्लॉग कसा वाटला? तुम्ही आधी संत दर्शन या ठिकाणी भेट दिली आहे का? किंवा जर देणार असाल तर नक्की भेट द्या. आणि
तुमचे अनुभव कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्लॉगसोबत किंवा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.